मित्रांनो नमस्कार, मी सुनील शिंदे. परत एकदा छावणीत आपलं स्वागत. गेल्या वेळेला आपण बघितली बाणशिवरा गडी, पण त्यावेळी मला तुम्हाला सांगायचं राहिलं की बाणशिवरा गडी करायच्या आधी एक मारुतीचं देऊळ लागतं आणि तेथील मूर्ती अतिशय सुंदर आणि सुरेख आहे. त्याचं आपण दर्शन घेऊया आणि हे दर्शन घेतल्यानंतरच तुम्ही बाणशिवरा ही गडी बघायला जाईल. अतिशय सुंदर आणि सुबक अशी ही मूर्ती आहे. ती बघितल्यानंतर ही बाणशिवरा गडी तुम्ही बघा, जी आपण मागील व्हिडिओत बघितलेली आहे. मित्रांनो, पुणा आणि नगर यातील आपण गड्या करतोय. त्यातलीच माळी चिंचोरा ही गडी आता आपण बघणार आहोत. तर चला आपण बाहेरून प्रथम ती गडी कशी दिसते ते बघूया. गडीचा भाग आहे इकडच्या रस्त्यावरती. झाडी माजलेली आहे. लोक तिचा उपयोग टॉयलेटसाठी जास्त करतात असं एकूण दिसून येते. एक देऊळ आहे, ते सुद्धा तुटलेल्या अवस्थेत आहे. गडीचा तुम्ही मी बोलतो त्याप्रमाणे लयाच आलेली हे बघा, नीट बघा. ही सगळं दगडी पडणार आहे, हळूहळू नष्ट होणार. म्हणजे मला काही दिवसात, महिन्यात किंवा वर्षात हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून की इकडे ही वास्तू होती हे कळेल. बाकी तर आता काही उरलेलं नाही आहे, तुटलेली आहे संपूर्ण. हा बुरुजावरती जाण्याचा तो पण पडका रस्ता आहे, काही उरलेलं नाही आहे त्याच्यावरती. इतिहासाची तर काय माहिती नाहीच आहे, त्यामुळे ते तो काही सांगू शकतच नाही. पण जतन करणं, संवर्धन करणं ही गरज आहे, पण ती होणार नाही. एकूणच त्याच्या अवशेषावरून आपल्याला कळते आता त्याची अवस्था काय आहे. ती ही अशी गडी, देवस्थान आहे बाजूला. हा सगळा बुरुज. इकडं सुद्धा आतमध्ये जाता येईल, पण आतमध्ये काय मिळणार आहे बघायला तुम्ही. पक्ष्यांची घरटी आहेत. किंगफिशरचं घरटं आहे तिकडे वरती. किंगफिशर आहे, खारुताई आहे. हे नीट तुम्ही बघाल ते बघा, हे वरून सोडण्यासाठी सरडा आहे बरोबर ह्या कोपऱ्यावरती. तर ह्या कॅमेऱ्यामध्ये येणार नाही तो. हे वेगवेगळे अवशेष आहेत. खरंच सांगतो, लॅस चाललेल्या अवशेषांपैकी असलेली, वाचलेली आणि नष्ट होत चाललेली ही एक दुसरी गडी. ती जे हे पडत चाललेले अवशेष हे सर्वात उत्तम उदाहरण. म्हणजे मला तुम्हाला का दाखवावं असं वाटतं, हे मी तुम्हाला सांगावंसं वाटतं की समोर जो दिसतोय तुम्हाला, हे टोक दिसतंय, तिकडचं संपूर्ण अवशेष गेलेले आहेत. आणि उरलेली माती आहे ना, ती उरलेली आहे फक्त तिथे, जी उरली आहे ती. आता इथे सुद्धा तुम्ही बघाल ते बघा, सगळी दगडी पडत चालली आहे तिकडनं. म्हणजे थोडक्यात ही सुद्धा नष्ट झालेली एकेकाळी होती, हे माझ्या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला कळेल, पण ती आता नष्ट झालेली आहे. अशी गडी खूप छान बुरुज आहेत तिला. हे वरती का बांधते माहिती नाही मला, पण हे अवशेष आहेत. आणि अशा प्रकारची ही गडी आपण करतोय. सुंदर अवशेष कसे पडलेत बघा. एकेकाळी हे बघा, हे सगळे अवशेष आहेत. गडी तर नेस्तानुपूत झालीच आहे. यातील हत्तीचे अवशेष आहेत, नष्ट झाले, काळाच्या ओघात कचऱ्यात पडले ते. चला आता आपण चाललोय हत्ती बारव बघायला. बापरे, प्रचंड बारव, मोठी बारव आहे ही.
मित्रांनो, बारव म्हटली की माझ्यासमोर रोहन काळे आठवतो. रोहन काळेनी खूप ह्याच्यावरती काम केलेलं आहे. जवळजवळ महाराष्ट्रातील 1800 विहिरी म्हणजे या बारव हे त्याने शोधून काढलेले आहेत आणि 1800 विहिरींवरती त्याने आराखडे तयार करून केलेले आहेत. त्या काळी शहराला पाणी पुरवण्यासाठी ह्या बारवेचा उपयोग व्हायचा आणि हे पाणी हत्ती खेचून काढायचे, म्हणून या बारवेला नाव पडलं हत्ती बारव. मित्रांनो, आता आलो सारोळा बद्दी येथे नगरमध्ये आहे मी आणि तिथे सुद्धा एक गडी आहे, तिचे काही अवशेष आहेत ते आता आपण बघणार आहोत. काही जास्त अवशेष दिसत नाही आहेत, काही थोडेच अवशेष आहेत ते आपण बघणार आहोत. हा तो बुरुज आहे. इकडनं आतमध्ये गेल्यानंतर दुसरी बांधकाम आहेत. गणित नामशेष हे अवशेष वाढलेली आहे. मित्रांनो, हे सगळं सांगण्यामागे एकच उद्दिष्ट आहे की ह्यावरूनच आपली पहिली पिढी काय करत होती, काय करत नव्हती, हे जे हे अवशेष आहेत ह्याच्यावरूनच आपला इतिहास कळतो. तुम्हाला असं वाटत असेल की बाबा ही गडी आता लयास गेलेली आहे किंवा चाललेली आहे आणि हे का दाखवत आहेत, हे दाखवण्याचा उद्देश एकच आहे का अजून जे आपले अवशेष आहेत त्याकडे आपण संवर्धन केलेलं पाहिजे, त्याची स्वच्छता केली पाहिजे, ते टिकवले पाहिजेत. आपला इतिहास आपण जपून ठेवला पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा. माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. छावणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद. आणि परत एकदा सांगतो, जेथे जेथे संवर्धन करायला संधी मिळेल तेथे संवर्धन करा. ही आजची नाही, काळाची गरज आहे.